आपला पहिला ए. त्या पहिल्या ए प्रश्नामध्ये पहिल्या ए मध्ये तुम्ही जर बघितलं आपल्याला काही 5 MCQ असतात, बरोबर आहे. मी म्हणतो त्या 5 पैकी 5 मार्क आपले प्रत्येकाला पडले पाहिजे. माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला 5 पैकी 5 मार्क पडले पाहिजे पहिल्या प्रश्नात. फुकटचा मार्क एकही घालायचं नाही, कारण हे फक्त एक अल्फाबेट लिहायचा 1 मार्क आहे. एक काय लिहायचं फक्त हे अ ब ख लिहायचं. तसं पहिला प्रश्न काय आले होते या ठिकाणी मार्च 2022 मार्च 2022 पेपर आलेला आहे की सोने विलेपित दागिने हे कशाचं उदाहरण आहे. सोने विलेपित दागिनं हे तुमचं संमिश्रीकरण आहे का? नाहीये. संमिश्र म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा वेगवेगळे धातू वा धातू एकत्र आणून आपण काय करतो? संमिश्र तयार करतो. कोणकोणते संमिश्र आहे? आपल्या बघा स्टील हे संमिश्र आहे बघा, स्टील आहे. त्याच्यानंतर पितळ आहे, पितळ हा हे की नाही. ब्रॉन्झ मेटल म्हणतो आपण, ते ब्रॉन्झ मेटल हे की नाही. तर ते जे आहेत ना हे काय आहे? संमिश्र आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी विद्युत विलेपन करून आपण काय करतो, जे लोखंडाची वस्तू असेल, ॲल्युमिनियमची वस्तू असेल त्याच्यावरती सोन्याचा चांदीचा थर देऊ शकतो. आता पाठीमाग आपल्या बदनापूरमध्ये या ठिकाणी एक घटना घडली होती. एका कार्यकर्त्यानं डुप्लिकेट सोनं ठेवलं होतं बँकेमध्ये आणि बँकेतून बरेच लाख रुपये पैसे काढले होते. डुप्लिकेट सोनं, ओरिजिनल नाही. त्याच्यामध्ये जो सोनार होता ते गुंतला. तर या ठिकाणी विद्युत विलेपन म्हणजे काय? कुठल्याही एखाद्या धातूला आपण त्याच्यावर काय करतो, वरून चांदीचं सोन्याचं विलेपन करतो. वेगवेगळ्या मंदिराला तुम्हाला बघा, मंदिराला काय करतात, सोन्याचा मुलावा देतात. पूर्ण सोन्याचं मंदिर असतं कधी आपण म्हणतो ते मंदिर सोन्याचं आहे, सोन्याचं आहे, चांदीचं आहे. पण ते खरं सोन्याचं असतं का? त्याला वरून पाणी लावलेलं असतं सोन्याचं. आता ते 1 ग्राम सोनं येतं बघा. 1 ग्राम सोन्यामध्ये काय असतं? वरून सगळं सोन्याचं पाणी असतं ना, आतून सगळं डुप्लिकेट माल असतं, ठीक नाही. तर हे सगळं कशाचं उदाहरण आहे? विद्युत विलेपन. लक्षात ठेवा, सोने विलेपित दागिने कोणी चमचे तयार करतो सोन्याचे, कोणी चांदीचे करतं, कोणी ताट बनवतं सोन्याचं, कोणी चांदीचे ताट बनवतं. प्युअर सोन्याचं ताट बनवता येत नाही, कारण प्युअर सोनं, शुद्ध सोनं, 24 कॅरेट सोनं हे कसं असतं, मऊ असतं, ते वाकून जाऊ शकतं. त्यासाठी आपण काय करतो, स्टीलचं प्लेट घेतो, त्याला वरून काय करायचं, सोन्याचं पाणी लावून द्यायचं. जसं पेंट मारतो आपण, पेंट मारतो ना त्या पद्धतीनं. तर हे प्रश्न आलेला आहे. असं म्हणजे याच्यात काय करायचं, या वेगवेगळ्या पद्धती आहे. कुठल्याही धातूचं गंजणे रोखण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती. आपण घरी किचन मध्ये स्टीलचे भांडे वापरून राहिलो आता सध्या, पण याच्या आधी आपण लोखंडाचे भांडे वापरून पाहिले, ते गंजावे. लोखंडाचे भांडे, तांब्याचे भांडे जे हिरवे पडतात त्याचं क्षरण होतं, बरोबर आहे. हे जे वस्तू आहे गंजतात, आपण याला काय केलं, ह्याच्यावर पर्याय काढला. आपण खिडक्याचे तावदा नाही त्याला कलर देतो, तसंच कोण ठेवत, कारण ते गंजत ते, ठीक नाही. मग ते गंजणं रोखण्यासाठी या पद्धती आहे. परत दुसरं त्याच उदाहरण आहे बघा, की लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यांच्यावर काय केलं जातं, जस्ताचा पातळ थर दिला जातो. आता आपण जे टीनचे पत्र आणतो, ते पानहळी पत्र, त्याच्यावरती काय जस्ताचं पाणी लावलेलं त्याला वर, झिंकचं, बरोबर आहे. हा प्रश्न आलेला आहे, जुलै 22 आलेला आहे. परत दुसरा एक प्रश्न आला होता एकाच गाड्यातला. दुसरा प्रश्न, कार्बोनेट धातूचे मर्यादित हवेत तीव्रपणे तापून ऑक्साईड मध्ये रूपांतरित करतात, या प्रक्रियेला काय म्हणतात, निस्तापन. निस्तापन फक्त तापवायचं. दुसरं पण तापण्याची, पण त्याच्यात भरपूर हवा असते म्हणून त्याला भाजणे म्हणतात. सल्फाईड धातू जे असतात ना, सल्फाईड, त्या सल्फाईड धातूला काय करतात माहितीये का? बघा, सल्फाईड धातूला काय करतात, भाजतात. म्हणजे अतिरिक्त हवेमध्ये भाजून काढतात. पाव वगैरे गरम करते का, पाव गरम करतो, विडा भाजतो, विडा मोकळ्या हवेमध्ये, बरोबर आहे. पण काही काही ते ओव्हन असतात, ते ओव्हन मध्ये हवा नाही जात, त्याच्या डायरेक्ट आतल्या आतमध्ये तापवतात. ते फक्त काय असतं, निस्तापन असतं, फक्त तापवणं. हे ते तापवणंच आहे, पण हे अतिरिक्त हवेमध्ये. हे सल्फाईड धातू का सोबत करतो आपण. ज्यावेळी आपण या ठिकाणी 2 प्रकारचे धातू असतात. आता 3 प्रकारचे धातू आहे, एक जास्त क्रियाशील, एक मध्यम क्रियाशील आणि कमी क्रियाशील. याच्यापेक्षा जे मध्यम क्रियाशील धातू आहे का, ते 2 रूपामध्ये आढळतात. मध्यम क्रियाशील, कॉपर म्हणजे तांबे, जस्त, लोखंड,
हे मध्यमकी असलेले धातू आहे तर त्यांचे धातूचे कसे असतात, कार्बोनेटच्या रूपामध्ये असतात, CO3च्या रूपामध्ये, किंवा सल्फाईड असतं, झिंक सल्फाईड, झिंक कार्बोनेट. तर कार्बोनेट वाला असलं तर त्याच्यापासून धातू मिळवायचा असेल त्याला काय करायचं, मर्यादित हवेत तापवायचं. म्हणजे काय करायचं, तापवायचं, निस्तापन. एक मार्काची व्याख्या पण विचारली जाते बरं का, निस्तापन म्हणजे मर्यादित हवेमध्ये कार्बोनेट धातूला तापवायचं, त्याला म्हणतात तीव्र तापवायचं, त्याला म्हणतात निस्तापन. आणि जर सल्फाईड धातू असेल तर त्याला काय करायचं, अतिरिक्त हवेमध्ये तापवायचं, फक्त तापवायचं, तरी त्याला सुद्धा काय म्हणतात, भाजणे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्च 20ला कोरोनाच्या आधी पेपर मध्ये आलं होतं, धातुकाची विलगीकरणाची विल्सली टेबल पद्धत ही कोणत्या प्रकारची विलगीकरण पद्धत आहे, तर ही गुरुत्वीय विलगीकरण आहे. गुरुत्वीय विलगीकरण कसं काय, जे जड असतं ना ते तळाला बसत असतं. बघा भाजी केल्यानंतर भाजी करत असताना काय होतं, खडे खाली खाली असते बघा. तेव्हा शेवटची भाजी घेता की शेवटच्या चमच्यात तुम्ही त्याच्यात खडा लागलो, बरोबर आहे की नाही. शेवटच्या भाजी घेताना आपण ते घरात त्याच्यात खडा लागतो, मग आपण ते खडा जो लागला का त्याचे जे जड असेल ते खाली येतं तळाला, जे धातूक जड आहे ना ते खाली येतं. बाकीचं जे काही भुकटी वगैरे असेल, चुरा असेल, हलका कचरा जी वरच्यावर निघून जातो. ज्वारी धुतली आपण तर कचरा वरच्यावर निघून जातो, माती वीर गळत जाते, खडे खालीच राहते दाण्यासोबत. उफांताना सुद्धा काय होतं, दाण्यासोबत खडे जागीच पडते, पण जे कचरा असतो तो उडून जातो बरोबर. तिथे सुद्धा गुरुत्वीय विलगीकरण पद्धत वापरलेली आहे. हा पहिला प्रश्न होता आपला कशाचा, MCQचा, मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा. असे सगळ्या लेसन मधले सगळ्या 10 लेसनपैकी 5 MCQ आपल्याला येत असतात. त्यांना कुठलाही गोष्ट एखादी समजा विरघळायची असेल, वितळायची असेल, त्यासाठी आमदारचा वापर करतात. धातूचा हवेशी संपर्क तोडल्यास क्षरण रोखता येते, बरोबर आहे. आयनिक संयुगे केरोसिन मध्ये विरघळतात, नाही, रॉंग रॉंग. आयनिक संयुगे स्थायी रूपात विद्युत वहन करू शकतात, नाही, रॉंग आहे, रॉंग. आयनिक संयुगाचे नीट जे निस्थायी स्वरूपात असतं त्याच्यात विद्युत धारा जात नाही, पण त्याला जर द्रव रूपात केलं त्याच्यातून करंट जाऊ शकतं. पारा, चांदी आणि सोने हे जास्त क्रियाशील धातू आहे, नाही. जास्त क्रियाशील धातू आपले सोडियम, वरचे सोडियम, पोटॅशियम, अल्युमिनियम, वरचे धातू. त्याच्यानंतर विद्युत विलेपनात एका धातूवर दुसऱ्या धातूचा थर विद्युताप घटकाद्वारे घेतला जातो, बरोबर आहे की नाही, हे चूक बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा की काय करा, नाव लिहा, नाव. तांबे आणि जस्ताचं संमिश्रण कोणतं असतं, पित्तळ, समजलं का, बरोबर आहे का. तांबे आणि जस्त, ब्रॉन्झ आहे का, ब्रॉन्झ इंग्लिश नाव आहे. अॅल्युमिनियमच्या निष्कर्षणात विद्युत अपघटित द्रावणाचं तापमान कमी करण्यासाठी वापरण्यात येणारं संयुग फ्ल्युरस्पार्क. फ्ल्युरस्पार्क. अजून एक आहे बघा, दुसऱ्या एक आहे, 2 आहे, क्रायोलाइट. क्रायोलाइट आणि फ्ल्युरस्पार्क हे दोघं जरा वापर केला जातो. थंड पाण्याशी अभिक्रिया न होणारा परंतु वाफेशी अभिक्रिया होणारा एक धातू कोणता आहे, अॅल्युमिनियम. अॅल्युमिनियमची डायरेक्ट पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही. काय करतात त्याला, कोणासोबत अभिक्रिया त्याची, कोणासोबत होती, त्याची वाफेसोबत होती. स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे 2 धातू कोणते वापरतात, लोह वापरतात. स्वयंपाकाची भांडी लोह आहे, लोह वापरतात, लोखंड वापरतात. अजून काय वापरतात, निकेल. निकेलचा पण वापर करतात, कारण स्टीलची भांडी तयार करतात ना त्याच्यामध्ये काय काय असतं, लोखंड आणि निकेल आहे. जास्त क्रियाशील धातू सोडियम, पोटॅशियम, अल्युमिनियम, हे की नाही. अतिरिक्त हवेत उच्च तापमानात सल्फाईड धातूची तापवण्याची प्रक्रिया अतिरिक्त हवेमध्ये बनलेली आहे, याच्यात भाजणी म्हणतात याला. आता आपण पाहिल्यावरती मर्यादित हवेत उच्च तापमानात कार्बोनेट धातूची तापवण्याची प्रक्रिया. आता दाबून उत्तर निस्तापन, फक्त तापवायचं. हे पण तापवणं ते पण मर्यादित अतिरिक्त हवेमध्ये, हे मर्यादित हवेत धातू भरण्यासाठी वापरण्यात येणारं साधन गोलाकार चक्की. ठीक आहे. आम्ल व आम्लारी या दोन्ही बरोबर अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करणारा ऑक्साईड कोणतं आहे, अल्युमिनियम ऑक्साईड. उभयधर्मी ऑक्साईड म्हणतात त्याला. हे बघा अल्युमिनियम ऑक्साईड. आणि अल्युमिनियमच्या सामान्य धातुकाचं रेणूसूत्र ही मोठ्या प्रमाणात हे असेल, मोठा तीव्र हे असेल, त्याच्यापासून ते त्यांना कुठलाही गोष्ट एखादी समजा विरघळायची असेल, वितळायची असेल,
त्यासाठी आम्लाचा वापर करतात. धातूचा हवेशी संपर्क तोडल्यास क्षरण रोखता येते. बरोबर आहे. आयनिक संयुगे केरोसिन मध्ये वेळ जातात. नाही, रॉंग रॉंग. आयनिक संयुगे स्थायी रूपात विद्युत वहन करू शकतात. नाही, रॉंग आहे रॉंग. आयनिक संयुग जे नीट स्थायी स्वरूपात असतं त्याच्यात विद्युत धारा जात नाही, पण त्याला जर द्रव रूपात केलं त्याच्यातून करंट जाऊ शकतं. पारा, चांदी आणि सोने हे जास्त क्रियाशील धातू आहे. नाही, जास्त क्रियाशील धातू आपले सोडियम वरचे, सोडियम, पोटॅशियम, अल्युमिनियम वरचे धातू. त्याच्यानंतर विद्युत विलेपनात एका धातूवर दुसऱ्या धातूचा थर विद्युताप घटकाद्वारे घेतला जातो. बरोबर आहे की नाही? हे चूक बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे तुमचा की काय करा, नाव लिहा. नाव तांबे आणि जस्ताचं संमिश्रण कोणतं असतं? पित्तळ. समजलं का? बरोबर आहे का? तांबे आणि जस्त. ब्रॉन्झ आहे का? ब्रॉन्झ इंग्लिश नाव आहे. अल्युमिनियमच्या निष्कर्षणात विद्युत अपघटनीत द्रावणाचं तापमान कमी करण्यासाठी वापरण्यात येणारं संयुग फ्ल्युरस स्पार्क. अजून एक आहे बघा, दुसरं एक आहे, दोन आहे. क्रायोलाइट आणि फ्ल्युरस स्पार्क हे दोघं जरा वापर केला जातो. थंड पाण्याशी अभिक्रिया न होणारा परंतु वाफेशी अभिक्रिया होणारा एक धातू कोणता आहे? अल्युमिनियम. अल्युमिनियमची डायरेक्ट पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही. काय करतात त्याला? कोणासोबत अभिक्रिया त्याची? कोणासोबत होती? त्याची वाफेसोबत होती. स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दोन धातू कोणते वापरतात? लोह वापरतात. स्वयंपाकाची भांडी लोह वापरतात, लोखंड वापरतात. अजून काय वापरतात? निकेल. नाव लिहा. नाव तांबे आणि जस्ताचं संमिश्रण कोणतं असतं? पित्तळ. समजलं का? बरोबर आहे का? तांबे आणि जस्त. ब्रॉन्झ आहे का? ब्रॉन्झ इंग्लिश नाव आहे. अल्युमिनियमच्या निष्कर्षणात विद्युत अपघटनीत द्रावणाचं तापमान कमी करण्यासाठी वापरण्यात येणारं संयुग फ्ल्युरस स्पार्क. अजून एक आहे बघा, दुसरं एक आहे, दोन आहे. क्रायोलाइट आणि फ्ल्युरस स्पार्क हे दोघं जरा वापर केला जातो. थंड पाण्याशी अभिक्रिया न होणारा परंतु वाफेशी अभिक्रिया होणारा एक धातू कोणता आहे? अल्युमिनियम. अल्युमिनियमची डायरेक्ट पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही. काय करतात त्याला? कोणासोबत अभिक्रिया त्याची? कोणासोबत होती? त्याची वाफेसोबत होती. स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दोन धातू कोणते वापरतात? लोह वापरतात. स्वयंपाकाची भांडी लोह वापरतात, लोखंड वापरतात. अजून काय वापरतात? निकेलचा पण वापर करतात. कारण स्टीलची भांडी तयार करतात ना, त्याच्यामध्ये काय काय असतं? लोखंड आणि निकेल आहे. जास्त क्रियाशील धातू सोडियम, पोटॅशियम, अल्युमिनियम हे की नाही. अतिरिक्त हवेत उच्च तापमानात सल्फाईड धातूची तापवण्याची प्रक्रिया अतिरिक्त हवेमध्ये बनलेली आहे. तर याच्यात भाजणी म्हणतात याला. आता आपण पाहिलं वरती मर्यादित हवेत उच्च तापमानात कार्बोनेट धातूची तापवण्याची प्रक्रिया. आता दाबून उत्तर निस्तापन, फक्त तापवायचं. हे पण तापवणं ते पण मर्यादित अतिरिक्त हवेमध्ये. हे मर्यादित हवेत धातू भरण्यासाठी वापरण्यात येणारं साधन गोलाकार चक्की. ठीक आहे. आम्ल व आम्लारी या दोन्ही बरोबर अभिक्रिया करून क्षार व पाणी तयार करणारा ऑक्साईड कोणतं आहे? अल्युमिनियम ऑक्साईड. उभयधर्मी ऑक्साईड म्हणतात त्याला. हे बघा अल्युमिनियम ऑक्साईड. अल्युमिनियमच्या सामान्य धातुकाचं रेणूसूत्र Al2O3NH2O. पाण्याची रेणू लिहायचं राहिलं फक्त. हे बॉक्साईड धातू म्हणतात त्याला. काय म्हणतात? बॉक्साईड. ठीक आहे. ते होतं आपली नावं लिहा. त्याच्यानंतर कारणे लिहा. सोडियम नेहमी केरोसिन मध्ये ठेवतात, कारण त्याला जर मुक्त ठेवलं तो ऑक्सिजन बाष्प आणि कार्बन डायऑक्साईड बरोबर काय करतो? अभिक्रिया झाली तर तो पेटतो. केरोसिन मध्ये बुडतो आणि केरोसिन बरोबर त्याची अभिक्रिया होत नाही. 2 मार्कात कारण नेहमी विचार जातं. आलेलं आहे मार्क 23 ला आलेलं आहे की हिरवी पडलेली कांद्याची भाजी स्वच्छ करण्यासाठी लिंबू किंवा चिंच वापरतात. बरोबर आहे. त्याचं क्षरण होत असतं. ते क्षरण रोखण्यासाठी आपण काय करतो? लिंबू आणि चिंचामध्ये आम्ल असतं, चिंचेमध्ये टार्टरिक आम्ल असतं, लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असतं. तर ते काय करतात? या प्रकारचं जे हिरवा थर जो आहे तो त्याच्यामध्ये विरघळत असतो आणि त्याच्यामुळे त्याला कांद्याची भाजी स्वच्छ होतात व त्यांना सकाळी प्राप्त होते.
अलिमणाचा विद्युतापटणामध्ये वेळोवेळी धनाग्र बदलण्याची गरज असते. धनाग्र बदलण्याची का गरज असते? हे आलेलं आहे जुलै 19 त्याच्यानंतर धातू विज्ञान संज्ञा स्पष्टकारामध्ये मृदा अशुद्धी काय असतं? कुठलाही धातू आहे आता निसर्गामध्ये शुद्ध स्वरूपात आढळतात का? नाही, त्याच्यासोबत काही मातीचे घटक असतात. मग त्या मृदा अशुद्धीची व्याख्या दिली आहे. काय काय असतं त्याच्यामध्ये? माती, वाळू, खडकीय पदार्थ अशुद्धी असतात. अशा अशुद्धींना काय म्हणतात? मृदा अशुद्धी असं म्हणतात. मार्च 22 आलेला प्रश्न आहे धातुके म्हणजे काय? ज्याच्यापासून धातू मिळवता येतो त्याला धातुके. अशी खनिज ज्याच्यापासून धातू आपण वेगळा करू शकतो त्याला म्हणतात धातुके. जसं की आपण या ठिकाणी बॉक्साईड धातू घे, अल्युमिनियम धातू, आणि हे तुमचं मर्क्युरी म्हणजे पाऱ्याचं धातू आहे, चिन्हवार म्हणतो आपण त्याला. धातू विज्ञान म्हणजे काय? मार्च 2022 व्याख्या विचारण्यात आलेली. धातुकापासून धातूचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात. या प्रक्रियेला काय म्हणतात? धातू विज्ञान असं म्हणतात. धातूचं विज्ञान, धातू विज्ञान. त्याच्यानंतर टिपाली याचा प्रश्न आला होता. येतात टिपाली गॅल्व्हनायझिंग म्हणजे काय? कथिलीकरण काय असतं? विद्युत विलेपन काय असतं? धनाग्रीकरण काय असतं? या सगळ्या ज्या आहेत या पद्धती आहे क्षरण रोखण्याच्या पद्धती. बरोबर. काय करतात बरं याच्यामध्ये जी पहिली पद्धत आहे गॅल्व्हनायझिंग मध्ये काय करतात? जस्ताचा पातळ थर दिला जातो. कथिलीकरण म्हणजे काय केलं जातं? कथिलाचा पातळ थर देतात दुसऱ्या धातूवर. विद्युत विलेपन म्हणजे आता आपण बघितलं चमच्यावरती काय केलं? दुसऱ्या धातूचा चमचा आपण त्याच्यावर आपण सोन्याचा, चांदीचा, दूध कुठल्याही अपेक्षित धातूचा थर देऊ शकतो. विद्युत विलेपन म्हणजे विद्युत धारेचा वापर करून आपण करतो. एनोडायझिंग धनाग्रीकरण कुठलाही धातू असेल त्या धातूवर त्याच धातूचा काय करायचा? ऑक्साईडचा थर द्यायचा. आपण पाहतो की याच्या तार आहेत, विजेचे तार हे अल्युमिनियमचे आहे. त्याच्यावरती काय होतं? वातावरणाच्या ऑटोमॅटिक परिणामामुळे त्याच्यात ऑक्साईडचा थर जमा होतो. मग कधी कधी आपण आपलं टाकल्यावर करंटच येत नाही. त्याचं कारण काय होतं? आपण म्हणतो त्याच्यावर कार्बन आलं म्हणजे काय होतं? त्या अल्युमिनियमच्या तयारवर अल्युमिनियमचाच ऑक्साईडचा थर तयार होतो. तो काढावा त्याला घासावा लागतो तेव्हा त्यातनं विद्युत धारा येऊ शकते. किंवा आपण आकडे टाकतो बघा, हे आकडे पण टाकतो ना आपण शेतामध्ये, ते आकडे टाकण्याचे आकडा बी गुंजून जातो, ते बी अल्युमिनियमच असतं ना, ते कारण त्याचं. तर ह्या पद्धती आहेत कशाच्या? संमिश्रीकरण. बघा म्हणजे संमिश्रीकरण हे विचारण्यात आलेले मार्च 2020 संमिश्र तयार करतो आपण. कसं तयार करतो? 2 किंवा अधिक धातू किंवा एक धातू यांना ठराविक प्रमाणात मिसळून एक जिन्सी मिश्रण तयार करतो आपण. जसं स्टेनलेस स्टील आहे, पितळ म्हणजे प्रश्न विचारला आपल्याला तांबे आणि जस्तापासून काय तयार करतो आपण? पितळ आहे. 90% तांबे आणि 10% कथील पासून आपण काय केलंय? ब्रॉन्झ तयार केलेला आहे. स्टेनलेस स्टील हे जे आहे याच्यामध्ये लोखंड वापरतो आपण भांडे वापरण्यासाठी, स्वयंपाकातली भांडे वापरण्यासाठी वापरण्यात येणारे धातू. लोखंड आहे, क्रोमियम आहे, निकेल पण घेतात कधी कधी, आणि कार्बन पण आहे. हे तुमचे काय आहे? संमिश्र. ही 5 पद्धती आहे गंज रोखण्याच्या. त्याच्यानंतर हा प्रश्न आलेला आहे आयनिक संयुगाचे गुणधर्म कोणकोणते? आजचा प्रश्न आणतात आपल्याला काय की ते केरोसिन मध्ये विरघळतात असं विचारलं होतं. चुकी बरोबर, आपण चुकली नव्हती. पद रावणी विरघळत नाही. त्याच्यानंतर ते स्थायी रूपात असताना विद्युत दृष्ट्या उदासीन असतात. पण जर का ते द्रव रूपात जर आले वितळलेल्या अवस्थेत तर त्याच्यातून विद्युत वहन होतं. हे पण विचारलं होतं आपल्याला, आहे की नाही? हे प्रश्न विचारण्यात आला होता की आयनिक संयुग स्थायी रूपात असतात, तुकडे करता येतात, चाप दिला तर त्याच्यात आंतररेणूवर आकर्षित असतं, सोडायला बरीच ऊर्जा लागतात. हे 5 मार्काला विचारण्यात आले बरं का. हॅलो 5 मार्काला 2 वेळा आलेले स्टार करायला. हा शाबाश. त्याच्यानंतर ही क्रियाशीलतेची श्रेणी सांगितली आपल्याला की सगळ्यात जास्त क्रियाशील धातू आपले हे 4 कोणकोणते? पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम. यांची फक्त पाण्याबरोबर अतिक्रिया होती. नाही, पाण्याबरोबर बी होती, आम्लाबरोबर बी होती, ऑक्सिजन बरोबर बी होती, आणि ज्या वरती जास्त क्रियाशीलता आणि खाली कमी होत जाते. हे एवढे लोक जे एवढ्याची सगळ्या बरोबर अभिक्रिया होती. हे जे यांची पाण्याबरोबर होत नाही काय अभिक्रिया, म्हणून आपण आपल्याकडे काय करतो? घरी भांडी वापरतो अल्युमिनियमची भांडी, कचलाची भांडी असते आपल्याकडे घरी, काही कचलाची वस्तू आहे. तर यांची फक्त कोणाबरोबर अभिक्रिया होती? आम्लाबरोबर आणि ऑक्सिजन बरोबर. यांची कोणाबरोबर होती? फक्त ऑक्सिजन बरोबर होती.
आणि सगळ्यात कमी क्रियाशील धातू कोणता आहे? सोने. म्हणून आपल्या घरी आपण सर्रास वापरतो ना, त्याच्या कानामध्ये नाकामध्ये वापरतो की नाही. हे प्रश्न आला होता मार्च 2020 ला. पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या दोन धातूची नावं. तर पाण्याबरोबर कोणाकोणत्या अभिक्रिया होती? हेच धातू एवढे, एवढे याच्यातले दोन द्यायचे. आता हे पहिल्याच मला वाटतं पहिल्या गणातले मुंद्रवे, पहिल्या का दुसऱ्या गणातले. पोटॅशियम, सोडियम हे दोघं पहिल्या गणातले आणि हे दोघं जण दुसऱ्या गणातले. आठवतं का? लिथियम हे तिघ जण एकाच गणातले. तिघ हा चौथा जो आहे हा वेगळा आहे. कॅल्शियम वेगळ्या गणातला आहे की नाही. त्याच्यानंतर मध्यम क्रियाशील धातूचे नाव. हे मध्यम क्रियाशील मधले, हे मध्यम क्रियाशील, हे मधले, हे उच्च क्रियाशील आहे सगळ्यात जास्त आणि हे कमी क्रियाशील आहे. सगळ्यात कमी कोण आहे? ठीक आहे. त्याच्यापेक्षा थोडं क्रियाशील पण मध्यमपेक्षा कमी. यायला फक्त ताप होते बरं का, यायला फक्त गरम करते. गरम केलं की शुद्ध होऊन जाते. फक्त पेटवायचे त्याला, जाळायचं त्याला, ऑटोमॅटिक ते प्युअर होते, प्युअर आहे की नाही. हे झालं. सर्वाधिक व सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता? सर्वाधिक तुमचा सोडियम आहे, पोटॅशियम आहे आणि सगळ्यात कमी कोण आहे? सोने. सर्वाधिक क्रियाशील सगळ्यात वर कोण आहे? पोटॅशियम. ठीक आहे. यस. त्याच्यानंतर या मार्च 22 ला 2 मार्कासाठी नाव लिहा धातुकाचं. बॉक्साईट नाव आहे त्याचं, पाठ करा बरे. अल्युमिनियमच्या धातुकाचं नाव बॉक्साईट. त्याच्यानंतर याचं पाऱ्याचं धातू काय कोणतंही किनावार आहे की नाही. त्याच्यातली अशुद्धी लिहायच्या. अल्युमिनियम मृदा धातुकातील मृदा अशुद्धी काय काय असतं त्याच्यामध्ये? वायू असतं, आयर्न ऑक्साईड असतं आणि टिटॅनियम ऑक्साईड असतं. अशुद्धी लिहायच्या होत्या. आणि तो आम्लराज मी म्हणले का आता विचारलं होतं, आम्लराज एका सेल प्रमाणामध्ये सल्फ्युरिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्ल घेऊन तयार करतात. ठीक आहे. हायड्रोक्लोरिक आम्ल आणि नायट्रिक आम्लापासून तयार करतात आम्लराज. त्याच्यानंतर क्रियाशीलता श्रेणीवरती घेतले ते वरती आपली जी आकृती दिली धातूची त्याच्यापासूनच तयार केलेलं. जास्त क्रियाशील धातू आहे, मध्यम क्रियाशील आहे, कमी क्रियाशील आहे. कमी क्रियाशीलला फक्त तापवायचं. मध्यम क्रियाशीलला 2 पद्धतीने असतात. 2 पद्धती कोणत्या? एक मर्यादित हवेत तापवायचं आणि एक अतिरिक्त हवेत तापवायचं आहे की नाही. हे झालं. त्याच्यानंतर बॉक्साईट धातुकासाठी बियरची पद्धत वापरायची, हॉलची पद्धत. 2 पद्धत दिल्या आहे, बघून घ्यायचं ते. त्याच्यानंतर तिथून म्हणलं ना क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पार हे विचारलं होतं आपल्याला. द्रवणांक कमी करायचा त्यासाठी हे वापरतात, क्रायोलाइट, फ्लोरोस्पार. असे प्रश्न आलेले प्रिव्हियस इयरचे अशा पद्धतीने तयार करायची आहेत. त्याच्यात काही अडचण आली आहे लेसन मधल्या एखादा प्रश्न कळाला नाही तुम्हाला विचारा, निसंकोच विचारा. समजलं का?